होळी सणामागची एक अद्भुत आध्यात्मिक आणि भावनिक कथा. वासनेपासून प्रेमापर्यंतचा दिव्य प्रवास. प्राचीन काळात तारकासूर नावाचा एक शक्तिशाली असुर होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. त्या वरदानामुळे तो जवळजवळ अजेय झाला, कारण त्याचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राकडूनच होऊ शकत होता. पण त्यावेळी भगवान शिव सतीच्या विरहामुळे समाधीत मग्न होते. त्यांनी संसार आणि भावनांचा त्याग केला होता. देव चिंतेत पडले. जर शिवांनी विवाह केला नाही तर सृष्टीचा नाश निश्चित होता. हिमालयाची कन्या पार्वती मागील जन्मात सती होती. या जन्मातही तिने महादेवांना पती म्हणून मिळवण्याचा संकल्प केला. तिने कठोर तप सुरू केले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वर्षानुवर्ष ती ध्यान करत राहिली. पण शिवांचे ध्यान अढळ होते. देवांनी एक उपाय शोधला. त्यांनी प्रेम आणि आकर्षणाचे देव कामदेव यांना बोलावले. कामदेव म्हणाले, महादेवांना विचलित करणे म्हणजे अग्नीत उडी घेणे आहे. पण सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांनी धोका पत्करला. वसंत ऋतू आला, फुले उमलली, सुगंध पसरला. कामदेवांनी फुलांचे बाण घेतले आणि शिवांच्या हृदयावर सोडले. क्षणभर शिवांचे ध्यान भंग झाले, पण पुढच्या क्षणी त्यांचा तिसरा डोळा उघडला. भयंकर अग्निज्वाळा उसळली आणि कामदेव भस्म झाले. कामदेवांची पत्नी रती दुःखाने व्याकुळ झाली. तिने महादेवांची आराधना केली. प्रभू, ते सृष्टीसाठी आले होते, त्यांचा अपराध नव्हता. तिचे तप पाहून शिवांचे हृदय द्रवले. महादेवांना सतीची आठवण झाली. त्यांनी कामदेवांना पुन्हा जीवनदान दिले, पण शरीराशिवाय. ते म्हणाले, आजपासून तू मनात राहशील. तुझे नाव असेल मनसीज. त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती. लोकांनी अग्नी प्रज्वलित केला. तो अग्नी होता वासना, अहंकार आणि वाईट विचार जाळण्याचा. सकाळी लोकांनी रंग उधळले, कारण प्रेमाला कोणताही भेद नसतो. तेव्हापासून होळी साजरी होते. ही कथा आपल्याला शिकवते, होळी फक्त रंगांचा सण नाही, तो आहे आत्मशुद्धीचा उत्सव. मनातील वाईट भावना जाळण्याचा दिवस, अहंकार सोडण्याचा दिवस. कारण वासना नष्ट झाली की प्रेम जन्माला येते. शिव म्हणजे संयम, काम म्हणजे भावना. दोघांचे संतुलनच जीवन सुंदर बनवते.